हे पहा मी डोशांचे तयार पीठ बनवून घेतलेले आहे. याच्यापासून आपण खमंग कुरकुरीत असे डोसे बनवणार आहोत. कुरकुरीत चटपटीत असे डोसे तयार करणार आहोत. तर चला आम्ही तुम्हाला दाखवते डोसे कसे तयार करायचे. हे पहा आपण डोसा बनवलेला हा. आपण खमंगीत असा कुरकुरीत असा डोसा बनवणार आहे. हे पहा हे मी पीठ तुम्हाला दाखवलेच असेल तयार करून घेतलेलं पीठ. ही तयार करून घेतलेलं पीठ आहे आणि हे टाकला हा आपण डोसा बनवत आहोत. बघा असं मस्त असा कुरकुरीत आणि खमंग टेस्टी चविष्ट असा बनवत आहे हा. खमंग कुरकुरीत आणि टेस्टी असा आपला हा डोसा बनवून झालेला आहे. हे पहा एकदम असा कुरकुरीत आहे. हे बघू शकता एकदम असा कुरकुरीत. खमंग कुरकुरीत चविष्ट असे आपले हे डोसे तयार होत आहेत. हे पहा आपण अगोदर बनवलेला किती असा कुरकुरीत झालेला आहे. हे घालू शकता तुम्ही. हाही तसाच बनत आहे. ह्याच्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत. तर हे पहा आपण ते खोबरे ओला नारळ घेतलेला आहे. हे पहा नारळ घेतलेले आपण चिरून घेतलेला आहे, कापून घेतलेला आहे. त्याची आपण चटणी बनवणार आहोत. तेही तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये चटणी कशी बनवणार. हे पहा कसा कुरकुरीत झालेला आहे मस्तपैकी असा. त्याला कलरही खूप छान आलेला आहे. पाहू शकता. हा मस्त असा हे पहा बघू शकता तुम्ही कसं मस्त असे कुरकुरीत डोसे तयार झालेले आहेत. हे पहा एकदम सॉफ्ट कुरकुरीत चविष्ट. आपण खाऊन बघणार आहे कसा झाला. हे पहा पहा एकदम मस्त कुरकुरीत असे तयार झालेले आहेत.
मस्त मस्त. तुम्ही नक्कीच बघा, आवडले तर नक्कीच बनवून बघा, ट्राय करून बघा. खूप छान असे हे बनतात. आणि आमच्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. साधा मनान होते नाम घेता फुगाचे जीवन करायची वर्ण घे पूर्ण कर्म जे देव समर्थ